हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शौमिका महाडिक रिंगणात। 7 मे रोजी हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे। महाराष्ट्रातील शिंदे शिवसेना व अजित पवार राष्ट्रवादी पक्ष यांचे उमेदवार अजून जाहीर झाले नाही। त्यामध्ये कोल्हापूर व हातकणंगलेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांची उमेदवारी धोक्यात आली आहे, अशी बातमी मतदारसंघात पसरली आहे। महाविकास आघाडी हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना पाठिंबा देईल। त्यांच्यापुढे धैर्यशील माने यांचा निभाव लागणार नाही, असे मानले जात आहे। याला भाजपाचे सर्वेक्षण तसेच मतदारसंघातील जनतेची नाराजी ही कारणे पुढे येत आहेत। याला पर्याय म्हणून शौमिका महाडिक यांचे नाव पुढे येण्याची दाट शक्यता आहे। शौमिका महाडिक या माजी आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी आहेत। त्यांनी सक्रिय राजकारणामध्ये स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे। यापूर्वी त्या कोल्हापूर जिल्हा परिषदच्या सदस्या होत्या, तसेच त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले आहे। सध्या त्या गोकुळ दूध संघाच्या संचालिका म्हणून कार्यरत आहेत। हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 4 आणि सांगली जिल्ह्यातील 2 विधानसभा मतदारसंघ येतात, ते याप्रमाणे: शाहूवाडी, पन्हाळा, इचलकरंजी, शिरोळ, हातकणंगले, वाळवा, शिराळा। यातील शाहूवाडी पन्हाळा येथे विद्यमान आमदार विनय कोरे हे भाजपाचे सहयोगी पक्ष जनसुराज्य शक्तीचे आमदार आहेत। त्यांची सक्षम साथ महाडिक यांना मिळेल। इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे हे अपक्ष असून त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे। त्यांचा धैर्यशील माने यांना उघड विरोध आहे। शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे सुद्धा अपक्ष असून त्यांचाही महायुतीला पाठिंबा आहे। हातकणंगलेमध्ये काँग्रेसचे राजू आवळे आमदार आहेत, परंतु तिथे माजी आमदार सुरेश हळवणकर आणि महाडिक यांची मोठी ताकद आहे। वाळवामध्ये राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि शिराळामध्ये मानसिंगराव नाईक आमदार आहेत, परंतु महाडिक कुटुंबाची सुद्धा मोठी ताकद तिथे आहे। स्वर्गीय नाना महाडिक यांचे सहकारात मोठे नाव आहे। या दोन्ही मतदारसंघामध्ये त्यांचे कुटुंबीय सक्रिय आहेत। कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सक्रिय महिला राजकारणी म्हणून शौमिका महाडिक ओळखल्या जातात। हीच ओळख त्यांना लोकसभेसाठी महत्त्वाची ठरणार आहे। त्यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघामध्ये चुरशीची लढत होईल, हे नक्की।